नमस्कार. नाट्यभारती इंदूर आपल्यासमोर सहर्ष सादर करीत आहे कथा अभिवाचन. कथेचं नाव आहे भीषण अनुरूपता आणि लेखक आहे विलास केळसकर. तो सादर करीत आहोत भीषण अनुरूपता. तिने दरडावून मला विचारलं. मी उत्तर नाही दिलं. तिने सामंजस्याने विचारलं तरी मी उत्तर नाही दिलं. पण तिने काकुळतीला येऊन जेव्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा मी तिला तिचा प्रश्न विचारायला परवानगी दिली. ती म्हणाली की तिचा या आधीच दोनदा मला तो प्रश्न विचारून झाला आहे. मी म्हणालो की ती मला आता तिचा प्रश्न विचारू शकते. त्यावर ती फारच आक्रमक झाली. डोळे विस्फारून दात ओठ खाऊन तिने हात विस्फारले. पण नंतर ती हळूहळू शांत होत गेली. कदाचित तिने प्रयत्नपूर्वक स्वतःवरती ताबा मिळवला असावा. आपला प्रश्न नव्याने विचारण्यासाठी तिने सूर लावल्यागत पॉज घेतला. खूप प्रयासाने ती प्रश्न विचारू शकली. तुम्ही देव मानता का? खरं तर दगावलेल्या पेशंटच्या नातेवाईकांशी आजकाल जरा जपूनच बोलावं लागतं हो. आणि हिचा तर नवराच आणि तोही लग्नानंतर वर्षभरातच गेलेला. आपल्या एखाद्या गाफीलपणे निघून गेलेल्या शब्दामुळेही हे अचानक विध्वंस बनवू शकतात. आणि म्हणून मध्ये थोडा वेळ जाऊ दिला. मी माझ्या गळ्यातला स्टेथोस्कोप टेबलावरती संथपणे काढून ठेवला. तिने तिच्या हातातली फाईल सावकाशपणे माझ्या टेबलवर ठेवली. तिने संयम ठेवून तोच प्रश्न तेवढ्या शांतपणे जेव्हा मला पुन्हा विचारला, तुम्ही देव मानता का? तेव्हा मोठ्या ऑपरेशनपूर्वी जसा एप्रन चढवण्यापूर्वी मी टाय काढून ठेवतो तसा सावकाशीने टाय टेबलावर काढून ठेवला. ती समोरच्या खुर्चीत सैलपणे विसावली उत्तर मिळण्याच्या खात्रीनं. आणि मग मी सुरुवात केली. पहिली किंवा दुसरीला अगदी पहिलीच कविता होती हो ती. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. आई मला कधी कधी माझं लेकरू ते असं म्हणायची. बाबा बायाच म्हणायचे. पण कवितेतला हा आमचा पिता कोण हे काही मला कळायचं नाही. पुढल्या येते तिथेच काय पहिलीचीच कविता. देवा तुझे किती सुंदर आकाश. तेव्हापासून त्या कुणा मालकाचं ते आकाश मला परकच वाटायला लागलं. पण तरी तो कोणीतरी मनात बिंबला. खरं तर बिंबवला गेलाच. म्हणजे तुम्ही देव मानता तर? मी माझा एकतर्फी संवाद सुरू ठेवायचं ठरवलं होतं जेणेकरून तिला प्रतिवाद करायला संधी मिळू नये. म्हणजे मग वाद निर्माण व्हायचा प्रश्नच उद्भवला नसता. शिवाय विषय सतत संदिग्ध ठेवण्याची कसरत करत राहायची होती. म्हणून मी लगेच सुरू केलं. हे बघा, मला अजूनही काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला ज्यामुळे माझी बाजू तुम्हाला स्पष्टपणे कळेल. एकदा 6 मई परीक्षा अगदी जवळ आलेली आणि तशात गणेशोत्सवही आलेला. आता गणेशोत्सव म्हटला की मंडपातले खेळ मनोरंजनाचे कार्यक्रम यात अभ्यासाला वेळ कुठून मिळणार हो, नाही का? आणि म्हणून गणपतीच्या मूर्तीकडे हळूच हात जोडून 6 मई परीक्षेत पास कर म्हणून वेळात वेळ काढून प्रार्थना करत असे. आता गणपतीच तो तर अभ्यास करण्याची काही गरजच राहिली नव्हती. निश्चिंतपणे मस्तपैकी धमाल केली. मग 6 मई परीक्षा आली. मी तर सतत गणपतीची प्रार्थना चालूच ठेवली होती ना. पेपरात श्री गणपती प्रसन्न शिवाय काहीच लिहिता येणं शक्य नव्हतं. मग रिझल्ट आला आणि मला शॉकच बसला. मी चक्क नापासच झालो होतो. म्हणजे तेव्हापासून तुम्ही नास्तिक झालात, हो ना? नाही, खरं तर हिला हिच्या प्रश्नाचं माझ्याकडून अपेक्षित उत्तर होकारार्थी देणं श्रेयस्कर ठरेल की नकारार्थी याची कल्पना येईपर्यंत संदिग्धता कायम ठेवावी हे धोरण ठरवून मी पुढे सुरू केलं. नाही, माझं अजून बोलून संपलेलं नाही. तर तेव्हा शाळेच्या पुस्तकात स्वामी दयानंद सरस्वती यांचा एक धडा होता बघा. ते लहान असताना शिवरात्रीच्या रात्री सारे झोपी गेल्यावरही ते जागत होते.
का तर हे पाहण्यासाठी की शंकर स्वतः येऊन प्रसाद ग्रहण करतील. पण नाही, त्यांनी जेव्हा शंकरासाठी ठेवलेला प्रसाद उंदीर खात असलेला पाहिला तेव्हा त्यांनी विचार केला की हा कसला देव, याला तर उंदरापासून आपल्या प्रसादाचंही रक्षण करता येत नाही. मी गोंधळलो मी, कारण आमच्या गल्लीत एक छोटंसं देऊळ होतं. पूर्वी तिथं समोरच एक विहीर होती म्हणतात. ती खोदताना पिंडीसारखा एक गुळगुळीत दगड मिळाला आणि चाळीच्या मालकाने त्याची बाजूलाच प्राणप्रतिष्ठा केली. काही लोकांनी त्याला शिंदूर लावायला सुरुवात केली आणि म्हणून लोक त्याला मारुती म्हणू लागले. नंतर सावकाशीने गल्लीतल्या रहिवाशांनी वर्गणी काढून त्यावर छोटंसं मंदिरही बांधलं. मी नेहमीच जाता येताना त्याला नमस्कार करून पुढे जात असे. रात्री त्या मूर्तीवर उंदीर धुमाकूळ घालताना मी नेहमीच पाहत असे. पण असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही हो. म्हणून या धड्यामुळे माझा गोंधळ उडाला. धडा शिकवून झाल्यावरती मी सावंत गुरुजींना सरळ विचारलं की गुरुजी, आमच्या गल्लीत एक देऊळ आहे, त्यातल्या देवावरी उंदीर फिरताना मी रोज पाहतो, मग देव त्यांना हागलत का नाही हो? त्यावर सावंत गुरुजी म्हणाले, त्याचं काय, उंदीर ही त्याचीच निर्मिती, आणि त्याचीच निर्मिती असल्याने तो त्यांना अंगा खांद्यावरती खेळू देतो. त्याला काय या क्षुल्लक उंदरांना हाकलणं शक्य नाही का? त्याची शक्ती प्रचंड आहे. मला पटलंय, खरं सांगतो, पटलं मला. बरं, त्यानंतर थोडा मोठा झाल्यावर वर्तमानपत्रात भूकंपात लाखो माणसांचे बळी गेल्याचं वाचलं. ज्वालामुखीचा उद्रेक होऊन शहरं बेचिराग झाल्याचं वाचलं. सुनामीनं वाहून नेलेल्या सगळ्या वस्त्या पाहिल्या, अतिवृष्टीने बुडालेली शहरं पाहिली, दुष्काळाने मेलेली माणसं पाहिली. तेव्हा देवाच्या या प्रचंड शक्तीची मला कल्पना आली. यावर उतावळी होऊन थोड्या त्रागानेच ती म्हणाली, तुम्ही हो किंवा नाही मध्ये उत्तर का नाही देत आहात? तिला हाताने शांत व्हायला सांगत मी म्हणालो, मी तिथपर्यंत येतोय. तिची चळवळ माझ्या लक्षात येत होती, पण तरीही शांतपणे मी माझं चालूच ठेवलं. एकदा काय झालं की आम्ही मित्र टेकडीवरती फिरायला गेलो बरं का. तिथे एक बुटकंसं कापसाचं झाड दिसलं. उंचीने छोटंसं असूनही त्याला कापसाची बोंड आलेली होती. मी आजीने सांगितल्यावरती समोरच्या त्या जोशी ब्रदर्सकडून वातीसाठी कापूस आणायला जायचो. तो कापूस प्रत्यक्ष झाडाला आलेला पाहून मला खूपच अप्रूप वाटलं. आम्ही सर्वांनी जमेल तेवढा कापूस खिशांमध्ये कोंबून भरून घरी आणला. मी त्यातली एक बी आमच्या कुंडीत लावली आणि मग तिचं झाड झालं. ते मोठं झालं. त्याला हाताच्या पंजासारखी दिसणारी अशी भरपूर पानं येऊ लागली. त्याला बोंड आली. मग त्यातला कापूस मी आजीला आणून दिला. आजीने त्याच्या वाती केल्या. त्या वाती आजीने देवापुढे दिव्यात वापरल्या. तरी मला राग वगैरे नाही आला बरं. उलट पक्षी एक वेगळ्याच प्रकारचा आनंद माझ्या मनात आला. तिचा संयम संपत आलेला जाणवत होता. तिला हातानेच पुन्हा थांबवून मी पुढे सुरू केलं. नाही बघा, मला अजून सांगायचं आहे बरं. आमच्या चाळीचा काही भाग कोसळला. तो नेमका त्या मारुतीच्या देवळावरच. नंतर सगळा मातीचा ढिगारा उचलला तेव्हा ते मंदिर पार कोसळलेलं लक्षात आलं. पण तरी माझी आई म्हणालीच, बघा एवढी बिल्डिंग कोसळली पण देवाला काहीच झालं नाही बरं. हे खरं आहे की मारुतीचा दगड अखंडच राहिला होता, पण देवळाचा पार चक्काचूर झाला होता ना. तरी आईला तिच्या बोलण्यात काही विनोद आहे हे अजिबात कळलंच नाही, लक्षातच आलं नाही तिच्या. ती अगदी सावकाशपणे प्रामाणिकपणे सर्वांना हेच सांगत होती. माध्यमिक शाळेत एकदा म्हणजे एका धड्यातून कळलं की तुकाराम महाराजांना देव भेटला होता म्हणे. बरं काय, हे वाचल्यापासून मलाही आशा वाटू लागली की आपल्यालाही देव भेटेल. आशा कशाला, खात्रीच वाटू लागली होती की आपल्याला देव भेटणारच. मग मीही भक्ती करायचं ठरवलं. देव कोणता आहे खूप दिवसपर्यंत ठरत नव्हतं आपलं. तसं आमच्या घरी भिंतीवरती भरपूर देव असे रांगेने अडकवून ठेवलेले होते. त्यातले सर्वच थोडेफार एबनॉर्मली होते. म्हणजे काहींना 4 हात होते तर काहींना 3 मुंडकी. तसा मग तुकाराम महाराजांचा विठ्ठल तेवढा आपल्याला नॉर्मल वाटला बुवा.
2 हात 2 पाय, तसा रंगाने थोडा जास्तच काळा वाटला, पण तुकारामांना पण हाच भेटला होता ना. म्हणजे काय, याचं भेटण्याचं रेप्युटेशन लक्षात येऊन मग मी हाच देव निवडला. झालं काय आता, म्हणजे देव तर निवडला, पण भक्ती करायची म्हणजे नक्की काय करायचं हे काही कळे ना. मग धडा पुन्हा नीट वाचला. भक्ती म्हणजे नामस्मरण, आणि तेही एकांतात जाऊन एवढं कळलं मला. आता गिरगावातल्या गल्लीत एकांत कसा काय मिळवावा हा एक प्रश्न आला, पण यावरही उत्तर लागोलाग मिळालं बघा. संडास. संडास हा एवढ्या गजबजलेल्या वस्तीतही हमखास एकांत होता, आणि तेव्हापासून मी ठरवलं की या एकांतात विठ्ठलाची भक्ती सुरू करायची म्हणून. हां? नाही, पण मला ते योग्य नाही वाटलं बघा. मी इतर एकांत शोधू लागलो. तिला माझ्याकडून निर्णायक उत्तराची घाई झाली होती. त्या घाईमुळे तिने मला तोडत मध्येच विचारलं, मग भेटला का देव? तिला मध्ये शिरण्याची संधी मिळू नये म्हणून मी लगेचच सुरू केलं. नाही भेटला. तेव्हा तर देव नाहीच भेटला हो. पण पुढे पुढे लग्नानंतरची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तेव्हा शहरात घर घेणं परवडणार नव्हतं, म्हणून जरा शहराच्या बाहेर आम्हाला घर घ्यावं लागलं होतं. थोडा शहरी पगडा होता, तरी ते तसं गावच होतं. तेव्हा मी सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होतो ना. दर रविवारी मला विकली ऑफ असायचा, बायकोलाही सुट्टी असायची. मग रविवारी संध्याकाळी स्कूटर काढून कुठेतरी आम्ही फिरायला निघत असो. तिथे चौपाटी, राणीचा बाग अशी घोषित फिरायला जाण्याची काही ठिकाणं नव्हती, पण आम्ही दरवेळीच नदी, तलाव, टेकडी अशी नवीन नवीन चांगलीशी ठिकाणं शोधून काढायचोच. दूरवर असलेल्या एका छोट्याशा टेकडीकडे पाहून आम्ही नेहमीच तिथे जायचं असं ठरवायचो, पण उशीर झालेला असायचा म्हणून ते राहूनच जायचं. पण एके दिवशी त्या टेकडीवरती जाण्यासाठी म्हणून खास दुपारीच निघालो. क्षितिजापर्यंत सारा मोकळंच असल्यामुळे टेकडीची दिशा पकडून ठेवणं काही कठीण नव्हतं आम्हाला. फक्त कठीण होतं ते त्या गावाच्या खड्ड्याच्या रस्त्यावरून स्कूटर चालवणं. त्यामुळे त्या टेकडीपर्यंत पोचता पोचता सूर्य मावळतीला आला होता. पायथ्याला वस्ती होती. वस्तीतून जाणाऱ्या कच्च्या सडकेवरून जाताना दोन्ही बाजूच्या कुंपणामागे असलेल्या झाडांमुळे खूपच अंधार दाटल्यासारखं वाटत होतं. अंधार आणि त्यात शांतता, यामुळे वातावरण गूढ वाटत होतं. मग त्यातच थोडं पुढे गेल्यावरती सडकेच्या उजव्या बाजूला गूढता अधिकच वाढणाऱ्या पायऱ्या दिसल्या. म्हणून स्कूटर कडेला थांबवून आम्ही पायऱ्या चढू लागलो. पायऱ्या उजवीकडे वळून झाडीमध्ये लुप्त झाल्यामुळे उत्सुकता आणखी वाढत गेली. पायऱ्या संपल्यावर एक जुनाट मंदिर असं समोर आलं. टेकडीच्या माथ्यावरती आल्यावरती खूपच उजेडी जाणवला. तेवढ्या देवळातून एक टोपी, सदरा, धोतरातला घाऱ्या डोळ्यांचा गोरापान म्हातारा बाहेर आला. तो दरवाजा बंद करताना दरवाजा कर्र असा गूढ आवाज आला. कडी लावून घेताना त्याने आम्हाला पाहून आपल्या खर्जातल्या आवाजात विचारलं, दर्शन घ्यायचं आहे का? आता नाही म्हणून त्याच्या भावना कशाला दुखवावं, म्हणून हो म्हणाल. त्याने कडी तशीच सोडली आणि म्हाताऱ्या चालीने तो पायऱ्यांच्या दिशेने चालू लागला. आम्ही दरवाजा उघडला. कर्र असा गूढ आवाज करत दरवाजा उघडला गेला. बाहेर जरी पुरेसा प्रकाश होता ना, तरी गाभाऱ्यात जवळजवळ अंधारच होता. त्या भटजींनी नुकत्याच लावलेल्या पणत्यांच्या मंदशा पिवळट प्रकाशात देवी पाहिली. पुरुषभर उंचीच्या अखंड दगडात कोरलेलं ते शिल्प होतं. मधोमध फारशी सुंदर वगैरे नसलेली उभी देवी. तिच्या पाठीमागे एक गाय आणि पार्श्वभागी मोठ्या पाकळ्यांचं वर्तुळाकार कमळ. त्या देवीपेक्षा ती गाय आणि भोवतालचं मोठं कमळ हेच फार सुंदर कोरलेलं होतं. बायकोनं नमस्कार केला, मग मी पण केला. बायकोनं प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. मी तिच्या मागोमाग चालू लागलो. देवीच्या पाठीमागचा दगड ओबडधोबड आणि थंडगार होता. प्रदक्षिणा पूर्ण करून बाहेर आलो. दरवाजा बंद करताना पुन्हा कर्र असा गूढ आवाज आला. पायऱ्यांवरती बसलो. पायऱ्यांच्या जवळच असलेल्या उंबराच्या झाडावर मुंगळेशा रांगेने वर चढताना जात होते ते पाहिले.
पायऱ्यांवरून आसपासचं विहंगम दृश्य मावळणाऱ्या सूर्याच्या मंद प्रकाशामुळे आणि भोवतालच्या शांततेमुळे खूपच हळवं करत होतं. मग आम्ही दोघंही एकमेकांशी काही एक न बोलता शांतपणे सूर्य मावळेपर्यंत तिथे बसून राहिलो. सूर्य मावळल्यावर ते आम्ही उठलो. पायऱ्या उतरता उतरता आम्ही दोघांनी ठरवलं की इथे यायचं नेहमी. छान वाटतं इथे. विशेषतः वाऱ्याची एखादी झुळूक आल्यावरती उंबराच्या पानांचा त्या नाजूक आवाजाने तिथली शांतता भयान वाटता खूप सुंदर वाटते. एकंदरीतच मावळतीचा मंद तांबूस प्रकाश, उंबऱ्याच्या नाजूक नक्षीची वेलबुट्टी असलेली शांतता आणि टेकडीच्या उंचीमुळे दिसणाऱ्या विहंगम निसर्गरम्य देखावा आणि हो, या साऱ्याच्या पार्श्वभूमीला असलेलं ते मंदिर बरं का, या साऱ्यामुळे जो आनंद मिळाला ना, त्यालाच बहुधा आध्यात्मिक आनंद वगैरे म्हणत असावं. आम्ही मग नेहमीच तिथे जाऊ लागलो. कधी बायको तिथल्या झुडपावरील रानं फुलं तोडून देवीवरती वाहत असे, मी सुद्धा तिला फुलं तोडायला मदत करू लागलो. मी नवीन कॅमेरा घेतला तेव्हा बायको म्हणाली की पहिला फोटो देवीचा काढायचा. मला ही कल्पना आवडली. मग मी त्या कॅमेऱ्याने पहिला फोटो देवीचा काढला. मग तो फोटो फ्रेम करून घरात लावला आणि मग घराबाहेर पडताना त्या फोटोला नमस्कार करण्याची एक सवयच पडली. पगार आणला की तो प्रथम त्या फोटो पुढे ठेवण्याची सवय बायकोच्या सांगण्यावरून लागली होती. आता तुम्ही मध्येच मला थांबवून म्हणाल की म्हणजे मी देव मानू लागलो की काय, पण माझी गोष्ट अजून संपलेली नाही. तर तो दसऱ्याचा दिवस होता. दोघांनाही सुट्टी होती. बायको म्हणाली की आज सकाळीच देवीकडे जाऊया. म्हणून म्हटलं चला. आंघोळ वगैरे झाल्याबरोबरच आम्ही निघालो. टेकडीच्या पायथ्यापर्यंत आल्याच काहीतरी वेगळं जाणवू लागलं. भरपूर गाड्या लागलेल्या, चांगले चोंगले कपडे केलेली माणसं, त्यांची ये-जा दिसली. पायऱ्यांवरही चांगलीच वर्दळ दिसली. बायको म्हणाली पण की आपण काही नेहमी संध्याकाळी येतो ना, म्हणून एवढी माणसं कधी दिसली नाही आपल्याला. शिवाय आज दसरा ना, यांचा काहीतरी उत्सव असावा, जत्रा वगैरे. पायऱ्या चढून वर आलो तर देवळाचा मुख्य रुंद दरवाजा उघडलेला आणि त्याच्यासमोर भली मोठी रांग. भरजरी साड्या नेसलेल्या बायका हातात ओवाळणीची ताटे घेऊन रांगेत उभ्या. त्यांच्या बरोबरीने जाडजूड सोन्याच्या साखळ्या गळ्यात घातलेले कडक भडक कपड्यातले पुरुषही उभे. बायको म्हणाली की आता आलोच आहोत तर दर्शन घेऊनच जाऊ ना. मग आम्ही दीड तास रांगेत उभे राहून आत शिरलो. तर आतमध्ये पुन्हा रांग असलेली. माणसं ओट्या भरत होती, नवस फेडत होती. आणि जेव्हा आम्ही देवीसमोर आलो तेव्हा पाहिलं तर देवीचं तोंड सोनेरी मुखवट्याने झाकलेलं. तिला भरजरी साडी नेसवलेली, ओरिजिनल मूर्ती पूर्णपणे झाकून टाकलेली. आम्ही नमस्कार करून गर्दीच्या रेट्यानेच बाहेर आलो. बाहेर येताना आमच्या नेहमीच्या दरवाजाने बाहेर आलो, पण काहीच ओळखीच्या खुणा सापडेना मला. सभोवताली कपड्यांचा मंडप उभारलेला, तिथे फुगेवाले, बांगड्यांवाले, आईस्क्रीमवाले असा बराच गलका होता आणि त्यात लहान मुलांच्या पिपण्यांचा गलका पण. गर्दीतून वाट काढत आम्ही पायऱ्या उतरलो. एवढ्या गाड्यांमधून स्कूटर शोधून काढली. त्या वेड्या वाकड्या पार्क केलेल्या गाड्यांमधून स्कूटर बाहेर काढायला खूप त्रास पडला. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी त्या देवळात जाण्याचं नाव कधीच काढलं नाही. का काढलं नाही ते स्पष्टपणे आम्हा दोघांना कळलं नाही, पण नाही काढलं. तो घरातला देवीचा फोटो मात्र होता तसाच घरात, पण नवीन फर्निचर करताना तोही कुठेतरी गहाळ झाला. इथे मी थोडा श्वास घेतला असेल नसेल तर तिने संधी साधून शिरकाव केलाच. डॉक्टर, तुम्ही स्वतःच देवाच्या अस्तित्वाच्या बाबतीत दोलायमान आहात नाही? म्हणजे मी विषय संदिग्ध ठेवण्यात समर्थ ठरलो होतो. तर आता तिला बोलू द्यायला काही धोका नव्हता. मला वाटलं होतं की ती आता धबधब्यासारखी बोलायला लागेल, पण तिने अगदी शांतपणे सुरुवात केली.
मिस्टरांच्या निधनाच्या दुःखामधून आता मी थोडी सावरले, पण आता घनघोर पश्चाताप होतोय तो डिस्चार्ज दिल्यावर इथून जाताना तुम्ही शेवटी सांगितलेला एकमेव उपाय मी करून न पाहिल्याचा. कदाचित त्याला यश आलंही असतं असं वाटतंय मला. मला आठवे ना असा कोणता जालीम उपाय मी हिला सांगितला होता ते. तिचं पुढे चालूच होतं. एवढे प्रायव्हेट कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर असलेले माझे मिस्टर, पण लाचारून त्यांनी तुम्हाला विचारलं होतं, डॉक्टर मी बरा होईन ना? त्यावर तुम्ही उत्तर टाळण्यासाठी नजर फिरून इथे तिथे पाहू लागलात. तेव्हा मी तुम्हाला बाहेर गाठून विचारलं होतं, डॉक्टर हे बरे होतील ना? त्यावर दोनही हात आकाशाकडे करत तुम्ही म्हणाला होता, ते आता त्याच्या हातात आहे. आमचे प्रयत्न संपले, देवाची प्रार्थनाच आता त्यांना वाचवू शकेल. हा उपाय मी तेव्हा मुळीच गंभीरपणे घेतला नाही. कारण अगदी बालपणापासूनच आमच्यावर देवधर्माचे काही संस्कार झालेच नव्हते. कारण एकतर माझे वडील ख्रिश्चन, आई मराठी. त्यात वडिलांचा सततच्या बदलीच्या नोकरीमुळे कुठल्या एका भाषेचेही संस्कार आमच्यामध्ये मोडलेलेच नव्हते. लग्नही ज्याच्याशी झालं तो हा सुहासही इंजिनियर आणि पक्का विज्ञानवादी. बरं, मी जिथे जॉब करते ते आमच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या कल्चरमध्ये कुठेही कधी देव आलाच नव्हता. म्हणून तुमचा उपाय मी मुळीच गंभीरपणे घेऊ नाही शकले. तुम्ही हार मानली होती, पण मी जिद्दीला पेटले. काही करून सुहासला बरं करायचंच ठरवून मी घरी आले. खूप जणांचे सल्ले घेतले. काही जण स्वतःच येऊन आपले अनुभव सांगू लागले. जे यशस्वी ठरले होते त्यांनी सांगितलेले उपाय करायचं ठरवलं. आयुर्वेदाचे काढे खूप मेहनत करून केले. कोणी युरिन थेरपीची खात्री दिली म्हणून सुहासचीच रोजची युरिन वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये रांगेत साठवून ठेवून त्यातल्या 7 दिवसापूर्वीच्या युरिनने मी स्वतः माझ्या हातांनी त्याला मसाज करायची. मला माझी काहीच काळजी वाटत नव्हती. सुहास बरा झाला पाहिजे हे एकच उद्दिष्ट तेव्हा सतत डोळ्यासमोर असायचं. पण हळूहळू तो क्षीण होत गेला. शेवटी काढा पाजताना मान जोरजोराने नकारार्थी हलवून नको म्हणायचं. त्या काढ्याची चव किती घाणेरडी होती हे मी चाखलं होतं. युरिनच्या मसाजाच्या वेळी एवढा अशक्त झाला असतानाही त्याला कुठून एवढी शक्ती यायची कोण जाणे. पण माझा हात जोराने झटकून लावायचा. स्वतःची 7 दिवस जुनी युरिन अंगाला लावून ती मुरवत राहायचं हे काही सुखद नक्कीच नव्हतं. पण हे सारं त्याला बरं करणार या आशेवर मी हे सारं करत राहिले. त्याला आवडत नसून, त्रास होत असूनही करत राहिले. शेवटी तर सुहास मलाही ओळखीनासा झाला हो. जेव्हा त्याची अवस्था फारच गंभीर झाली तेव्हा नातेवाईकांनी हॉस्पिटल गाठलं. एक नर्स आणली. ऑक्सिजनचा सिलेंडर आणला गेला. अगदी शेवटी त्याच्या श्वास उश्वासांचा आवाज अगदी स्पष्टपणे जाणवू लागला. त्यामधलं अंतर लक्षात येणं इतकं वाढलं. आणि एका उश्वासानंतर तर त्याने परत श्वास घेतलाच नाही. तरी मला काही लक्षात आलं नाही. बेडच्या मागे उभा असलेल्या नर्सने त्याच्या डोळ्यात टॉर्चचा प्रकाशझोत टाकला. नंतर त्याच्या पापण्या हातानेच बंद केल्या. तरी मला काही कळलं नाही. पण जेव्हा तिने त्याच्या नाकातल्या नळ्या काढल्या तेव्हा मला ठामपणे कळलं. आणि माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी बेसिनकडे धावत गेले आणि थोड्याच वेळापूर्वी नातेवाईकांनी बळजबरीने जेवायला लावलेलं सगळं ओकलं गेलं. इथे ती गप्प झाली. स्वतःला सावरून
थोड्या वेळाने तिने पुन्हा सुरुवात केली. नंतर विचार करताना हळूहळू माझ्या लक्षात आलं की माझ्या या जिद्दीमुळे मी त्याला बरं करण्याच्या नादात त्याच्यावर अत्याचारच केले. त्यापेक्षा तुम्ही सांगितलेल्या देवाच्या प्रार्थनेच्या उपायाने त्याला काही त्रास तरी झाला नसता. उलट पक्षी तो बराही झाला असता कदाचित. डॉक्टर, तो झाला असता का हो बरा? मी खरं तर तुम्हाला हेच विचारायला आले होते की देव असतो का, पण तुम्ही तर ठामपणे काही स्टेटमेंट केलं नाही देवाबद्दल. असतो का हो देव? मला तर देवाच्या मुळाक्षरापासून सुरुवात करावी लागणार होती, पण यापुढचं सुहास शिवायचं जीवन जगायला तोच एकमेव आधार मला दिसतोय. सुहासवर शेवटी केलेल्या त्रासदायक उपचारांच्या त्या अत्याचाराचं काही परिमार्जन तरी होईल त्यामुळे. खरं सांगू, मला भीती वाटली होती, पण तसली माझ्यावरती ठपका ठेवण्यासाठी किंवा जाब विचारण्यासाठी आलेली पेशंटची नातेवाईक ही नव्हती. तर नवऱ्याशिवाय जगणं सोसह्य करण्यासाठी देव या संकल्पनेचा उपयोग होईल का याची चाचपणी करायला किंवा देवाची दीक्षा घ्यायला म्हणा ती आली होती. म्हणजे आता मला सावध राहण्याची आवश्यकता नव्हती. काहीतरी सांत्वनापर किंवा मार्गदर्शनपर बोलावं म्हणून मी सुरुवात केली. हे बघा, देव असतो की नाही हे आपण नाही, आपल्या भोवतालची परिस्थिती ठरवते. सर्व उपाय संपतात तेव्हा आम्ही डॉक्टर्स देव या संकल्पनेचं लॉंग लास्टिंग पेन किलर प्रिस्क्राईब करतो. ते दोघांनाही उपयोगी पडतं, पेशंटलाही आणि इतरांनाही. आणि आम्हीही जबाबदारीतून मुक्त होतो. पण खरं सांगू तशी ही संकल्पनाही खोटी म्हणता येणार नाही. हो, कारण या संकल्पनेचा आधार मलाही एकदा मिळाला आहे माझ्या आयुष्यात. माझी बायको ॲक्सिडेंटमध्ये अचानक वारली तेव्हा. हो, आमच्या लग्नाला उणीपुरी 2 वर्षे झालेली नव्हती. तेव्हा मी मुंबईत एक हॉस्पिटल भाड्याने घेतलं होतं. ते खूपच चांगलं चाललं होतं. एकदा बायको म्हणाली, तुझ्यावरचा कामाचा ताण फारच वाढलेला तुझ्या वागण्यातून, तुझ्या बोलण्यातून लक्षात येतो रे. आपण 2-4 दिवस शांत ठिकाणी कुठेतरी जाऊया ना, म्हणजे आल्यावरती ताज्या दमाने तुला कामाला उत्साह येईल. तेव्हा आमची कार पण होती. एके सकाळी कार काढून निघाल. मुंबई बाहेर आल्यावरती मोकळ्या रस्त्यावरती ड्राईव्ह करायला खूप छान वाटत होतं. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. आणि अचानक समोरून येणारा ट्रक भरधाव वेगाने आमच्या गाडीच्या दिशेनेच येऊ लागला. मी स्टेअरिंग अगदी डावीकडे वळवून ट्रकच्या धडकेपासून गाडी वाचवली, पण त्या वेगात गाडी रस्त्यावरून धडाडत खाली उतरत गेली आणि डावी बाजू एका मोठ्या झाडावरती जाऊन धडकली. बायकोला किंचाळायलाही वेळ मिळाला नाही. ती जागीच केली. मला त्यानंतर खूप दिवसापर्यंत अचानक डोळ्यासमोर तो ट्रक समोर येताना, मी जीवाच्या आकांताने गाडी डावीकडे वळवून धडत वाचवताना, गाडी धडधडत खाली उतरताना आणि झाडावरती आपटून डावा भाग चिरडून टाकतानाची दृश्य अशी समोर यायची आणि छाती दडपून जायची माझी. माझं वर्तमानाचं भानच जायचं बघा. आणि त्या काळात देव या संकल्पनेने नाही, देवानेच मला तारून दिला. इतरांनी मला समजवलं की एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, पण तूच कसा काय वाचलास? यामागे देवाचं काहीतरी इप्सित असेल. बायको गेली यामागे त्यांचे लॉजिक वेगळे चालायचे. तिला आणखीन चांगला जन्म द्यायचा असेल त्या देवाच्या मनात असेल. एवढ्या मोठ्या अपघाताने बुद्धी कशी बधीर झाली होती माझी. जो जे सांगेल ते पटत होतं. आता मध्ये बराच काळ गेला आहे आणि कामात फारच व्यग्र आहे म्हणून मी पूर्णपणे सावरलोय.
पण आता मी म्हणू शकतोय की देव ही संकल्पना आहे. नीती, न्याय, नियम या साऱ्या कविकल्पना आहेत. खरं तर सारं काही कसंही विस्कळीतपणे काही नियमांच्या धरबंध नसलेलं असं घडत असतं. आपण त्यातून सुसंगती काढून आपला समाधान करून घेत असतो. पण प्रत्यक्षात सुसंगती ही गोष्टच अस्तित्वात नाहीये. माझी बायको ऍक्सिडेंटमध्ये गेली किंवा तुमचा नवरा कॅन्सरने वारला, या गोष्टीला काहीच तर्कसंगत कारण मीमांसा नाहीये. आपण निर्लज्जपणे जगत राहायचंय. उद्या कोणी लॉजिकली मला पटवून देईल, तरुण आहेस, देखणा आहेस, विनापाश आहेस, व्यवहारिक दृष्ट्या यशस्वी आहे, चांगल्या सामाजिक दर्जाचा आहे. कोणी एखादी ती सुद्धा तरुण आहे, सुस्वरूप आहे, विनापाश आहे, कॉर्पोरेट क्षेत्रात हायर पोस्टला नोकरीला आहे, उच्च सामाजिक दर्जा आहे तिचा. तुम्ही दोघं लग्न करून सुखी व्हाल. पण हे एवढेच फॅक्टर्स डन व्हायला पुरेसे नसतात. जरी ते 99% असले ना तरीही हा उरलेला 1% जो काही असतो ना तो ठरवतो डन होतं किंवा नाही होत ते. सायन्समध्ये आपण पक्की नियम शोधून काढू शकतोय. सजातीय ध्रुवात अपकर्षण, विजातीय ध्रुवात आकर्षण. पण मनाच्या व्यवहारात असे काहीच ठाम निर्णय, ठाम निष्कर्ष आपण काढूच शकत नाहीये. ती मला होकार अथवा नकार देईल हे साऱ्या फॅक्टर्स व्यतिरिक्त 1%च फक्त असलेला फॅक्टर ठरवतो. मला आवडलं, मला फील झालं, मला वाटलं, या असल्या तात्कालिक उद्भवणाऱ्या अव्यक्त गोष्टींवरही काही गोष्टी डन होतात. आणि सारं काही जुळत असूनही या 1% गोष्टी फिसकटूही शकतात. मनाच्या व्यवहारात 99% वास्तव गोष्टींपेक्षाही निर्णायक ठरणारा काल्पनिकता हा 1%च भारी ठरतो. त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आणि ते सुखाने राहू लागले, किंवा त्या दोघांनी एकमेकांशी लग्न नाही केलं आणि ते आपापला प्रवास करत राहिले. या पर्याय व्यतिरिक्तही खूप सारे पर्याय घडू शकतात ज्यांची काहीच कारण मीमांसा करता येत नाही. तरीही आपण त्याला शब्द शोधून काढतोच. देवाची इच्छा. आपल्याला अगदी ठामपणे वाटतं की आपला निर्णय आपण अगदी विचारपूर्वक घेतला आहे. पण खरं तर आपण आपल्याला वाटणाऱ्या अव्यक्त उर्मिलाच विचारांचं पाठबळ देत असतो. आणि याही पलीकडे जाऊन अपघात नावाचा एक फॅक्टर असतो, तो तर आपण गृहीतच धरत नाही. इथे मी थोडं थकल्यागत थांबलो. तेही शून्यात नजर लावून मूग बसून राहिली. कदाचित ती काहीतरी विचार करत असावी. थोडा वेळ असाच शांततेत गेल्यावरती अचानक तिने पर्समधून मोबाईल काढला. मोबाईल फोनवरती ती नंबर दाबू लागली. मी थोडा चरकलोच. म्हणालो, कोणाला फोन लावताय? मी आत्ता येताना वाटेत एका देव्हाऱ्याच्या दुकानात एक शिल्पकार संगमरवरात देव्हारा कोरताना पाहिला. बरं. मला त्याची कलाकुसर आवडली. मला तो देव्हारा आवडला. मी मालकाला ॲडव्हान्स देऊन तो देव्हारा बुक केलाय. नाही ते ठीक आहे, पण फोन कोणाला लावताय? त्या मालकाला. अरे वा. ती देव्हाऱ्याची ऑर्डर कॅन्सल करायला. नमस्कार, मी श्रीराम जोग. मी श्रुतिका जोग कळमकर. आणि ही होती नाट्यभारती इंदूरची प्रस्तुती.